श्रीराम समर्थ. भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे? गदगजवळ यावंगल या नावाचे एक लहान गाव आहे. तेथे शिवदीक्षित नावाचे एक फार गरीब आणि निष्ठावंत असे श्री महाराजांचे शिष्य राहत असत. श्री महाराजांना आपल्या गावी येण्याचे ते नेहमी आमंत्रण करीत. सन 1901 साली ब्रह्मानंदांनी त्यांना रामनवमीस बेलधडीला येण्याची विनंती केली. म्हणून त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात श्री महाराज कर्नाटकात गेले. श्री ब्रह्मानंद गदग येथे बरीच वर्षे राहिलेले होते. त्यांच्या वैराग्यामुळे, तपश्चर्येमुळे आणि ब्रह्मनिष्ठेमुळे कर्नाटकातील सर्व लोकांचे मनात त्यांच्याविषयी फार आदर होता. श्री ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार म्हणून त्यांना सामोरे जाण्यासाठी गदगमधील मोठे वकील, डॉक्टर, सरकारी अधिकारी वगैरे स्टेशनवर हजर होते. श्री महाराज संध्याकाळी 7 वाजता हुबळीहून येणाऱ्या गाडीने आले. तेथील प्रसिद्ध वकील जनार्दनपंत आठवले यांच्या घरी उतरण्याची सोय केली होती. श्री महाराज तेथे गेले. दिवाणखान्यात गादी घालून आसन तयार केले होते. त्यावर श्री महाराज टेकून बसले. त्यांच्या समोर डाव्या उजव्या बाजूला गदगमधील बडी मंडळी बसली होती. श्री भाऊसाहेब केतकर त्यावेळी तेथे सरकारी अधिकारी असल्याने तेही हजर होते. श्री महाराजांच्या उजव्या बाजूला अगदी समोर ते बसले होते. सर्व मंडळी बसून 5 मिनिटे झाली असती. इतक्यात श्री महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले, भाऊसाहेब, तुम्ही इकडे कुठे? भाऊसाहेब मनात चरकले. त्यांना वाटले, आपण तर ह्यांना कधी भेटलेलो नाही, पण हे तर घरगुती ओळख दाखवत आहेत. श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, आपल्याला भेटून 25 वर्षे झाली. तुम्ही मागे गोंदावल्यास येत होता. तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे. मी तुमच्याबरोबर एकदा म्हसवडला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला गेलो. मी तिथे जो रमलो तो 9 महिन्यांनी परत आलो. पण तुम्ही रोज गीता वाचता काय? भाऊसाहेब म्हणाले, होय, बहुतेक वाचतो. तेव्हा श्री महाराज बोलले, म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली. इतकी जुनी ओळख निघाल्यावर भाऊसाहेबांना फार आनंद झाला. दुसरे दिवशी सकाळी भाऊसाहेब आले. म्हणाले, आता सर्वांच्यापेक्षा माझाच हक्क आपल्यावर जास्त आहे. आपण सर्व मंडळींसह माझ्या घरी चलावे. त्यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, मी आलो असतो, पण या मंडळींनी मला येथे आणले आहे. त्यांच्याकडे राहणेच योग्य आहे. पण परत जाताना मी तुमच्याकडे नक्की येईन. श्री महाराज नंतर बेलधडीला जाऊन रामनवमी करून परत गदगला भाऊसाहेबांकडे आले. 4 दिवस तेथे मुक्काम केला. हनुमान जयंती तेथेच झाली. त्या दिवशी श्री ब्रह्मानंदांनी कीर्तन केले. श्री महाराजांच्या बरोबर सुमारे 100 मंडळी होती. ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब राहत असत त्याच्या अंगणात मोठा मांडव घातला होता. त्यावेळी बंगल्यात विहीर खणायची होती. त्याची पहिली कुदळ श्री महाराजांनी मारली. त्या विहिरीला उत्तम पाणी लागले. गावातले लोक अजून तेथून पाणी नेतात. वयाच्या 50व्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले, अहो, काय सांगू तुम्हाला, हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले. आमचे नवरा बायकोचे एकदम ठरले की आता श्री महाराजांच्याकडे जाऊन राहायचे. महाराज सांगतील तसे वागायचे. त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावे ही अडचण मुळी राहिलीच नाही. गदगहून श्री महाराज यावंगलला तेथे आले. यावंगल हे खेडेगाव आहे. तरी शिवदीक्षितांच्या खटपटीने तेथे दत्तमंदिराची स्थापना श्री महाराजांच्या हस्ते झाली. 4 दिवस पुष्कळ अन्नदान झाले. मंदिरास पाणी मिळावे म्हणून एक विहीर खणली, पण पाणी खोल असल्यामुळे ती खोदण्यास बराच खर्च आला आणि इतका खर्च करून देखील तिचे पाणी मचूळ लागले. एक दिवस सकाळी दीक्षितांनी प्रार्थना केली की महाराज, आपण एक वेळ विहीर बघा, तिचे पाणी मचूळ आहे. यावर श्री महाराज बोलले, असे कसे होईल? भगवंताच्या पायापाशी खाले पाणी कसे लागेल? विहिरीमध्ये दत्ताचे थोडे तीर्थ घाला. असे म्हणून स्वतः विहिरीवर गेले आणि आपणच पोहरा विहिरीत सोडला आणि तो पाण्याने भरल्यावर स्वतःच वर ओढला. इतर लोक ओढू लागले तेव्हा त्यांना बाजूला सारले. पोहरावर आल्यावर स्वतः एक सूळ भरली व म्हणाले, पहा, पाणी गोड आहे. सर्वांनी चव घेऊन पाहिले तर पाणी खरोखरच गोड होते. त्यावेळेपासून विहिरीचे पाणी गोड झाले. यावंगलहून परत गदगला आल्यावर सर्व मंडळी भाऊसाहेबांकडे उतरली. त्यांचा बंगला गावाबाहेर असून तेथे जागाही प्रशस्त होती.
श्री महाराज 100 मंडळी बरोबर घेऊन 8 दिवस तेथे राहिले. नंतर तेथून ते कर्नाटकामध्ये पुढे गेले. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.